अरे देवा, शुद्ध तुपाचा हा मोहक सुगंध कुठून येतोय? कावेरी घाईघाईने स्वयंपाकघराकडे धावली. तिची मुलगी तिच्या मागे धावत होती. स्वयंपाकघरात पोहोचताच त्या दोघीही जागीच स्तब्ध झाल्या. एक ताट तुपाने भरलेले होते. ताटामध्ये पनीर पराठ्यांसोबत ताजे सॅलड आणि दह्याचा रायता मांडून ठेवला होता. तिची सून आकांक्षा शांतपणे जेवत होती. ते दृश्य पाहून कावेरीचे डोळे स्तब्ध झाले. ती काहीतरी बोलणार होती, पण तिच्या पतीने तिला थांबवले. विवाहित मुलगी पायल तिला टोमणा मारत म्हणाली, वहिनी, तुम्ही इतकं सगळं कसं काय खाता? तुमचं ताट बघूनच मला चक्कर येते. केवढं भरलेलं ताट! तुम्हाला हे सगळं पचन तरी होईल का? मला तर इतकं खाताही येत नाही. दिवसभरासाठी फक्त 2 पोळ्याच लागतात. आणि जेव्हा कधी मी तुला पाहते तेव्हा तुझं तोंड सतत चालू असतं. तू नेहमी खातच असतेस. तुझी भूक कधी संपतच नाही असं वाटतं. मग कावेरीजीने लगेच मुद्दा पकडला आणि माझ्याकडे रागाने बघत म्हणाली, बाहेरून बघता असं वाटतं की तिला खायला काही मिळतच नाही. तिचं शरीर वाळलेल्या हाडांच्या सांगड्यासारखं आहे, पण तिच्या खाण्याच्या सवयी तर कमालच आहेत. मी काय करू बाळा? ही सून घरात आल्यापासून स्वयंपाकघरातलं सामान काही केल्या पुरत नाही. पीठ, तूप, भाज्या सगळं रोजच संपतं. असं घर कसं चालणार? जर तुमची सून गरोदर असेल आणि फक्त तिच्याच ताटावर घरखर्च संपत असेल तर तुम्ही अख्खं स्वयंपाकघरच खाऊन टाकाल का? हे ऐकून आकांक्षाच्या हातातून घास खाली पडला. अन्न घशात अडकल्याने तिच्या डोळ्यात पाणी आले. घाबरलेल्या आवाजात ती म्हणाली, आई, मी गरोदर आहे. माझं बाळ अशक्त आहे. डॉक्टरने स्पष्ट सांगितलंय, चांगलं खा, चांगलं खा. म्हणूनच मी आज सकाळी लवकर उठून स्वतःसाठी बनवलं. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच कावेरीने तिला मध्येच कठोरपणे थांबवत म्हटले, अहो सुनबाई, आमच्या घरी सुनेने देवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा नाही. तू विनाकारण खाऊ शकतेस. नाही, मोठ्या माणसाचं नुकतंच जेवण झालंय आणि तू तर अख्खं स्वयंपाकघर घाण करून टाकलं आहेस. आणि हा कसला अशक्तपणा? आम्ही तुला जेवण देत नाही का? आम्ही तुला कधी उपाशी ठेवलंय का? तेवढ्यात पायल मध्येच म्हणाली, आई, ही सगळी निव्वळ कारणं आहेत. डॉक्टर काहीही सांगतात. मग स्वतःकडे बोट दाखवत ती म्हणाली, माझ्या वेळेस सुद्धा ते म्हणायचे, तुम्ही खूप अशक्त आहात. हे करू नका, ते करू नका. पण बघा, माझी गोलू किती गुबगुबीत आणि निरोगी आहे. वहिनी, डॉक्टर तुम्हाला घाबरवतात. जास्त खाल्ले तर वजन वाढेल, लठ्ठपणा येईल. मग तोच डॉक्टर म्हणेल, आता ऑपरेशन करावे लागेल. वास्तविक पाहता हे सर्व पैसे उकळण्याचेच मार्ग आहेत. हे अपमानकारक बोलणे ऐकून आकांक्षाचा संयम सुटला. ती काहीही न बोलता तिच्या खोलीत गेली. दार बंद होताच त्याने पलंगाजवळ पडलेली बिस्किटे उचलली आणि घाईघाईने खाल्ली. दरम्यान स्वयंपाकघरातील वातावरण पूर्णपणे वेगळे होते. कावेरी आणि तिची मुलगी पायलने जेवणावर अशी झडप घातली जणू काही तिला वर्षानुवर्ष पनीर पराठे खायला मिळत नव्हते. पायल हसत म्हणाली, आई, वहिनी गेल्या, त्यामुळे आता आपण आपल्या जेवणाची काळजी घ्यायला हवी. शेवटी आपणच घरातले मोठे आहोत. दोघेही खळखळून हसल्या. पायलने पराठ्याचा आणखी एक तुकडा उचलला आणि म्हणाली, आणि तसंही आई, मी गोलूला खाऊ घालत आहे. मला भरपूर जेवणाची गरज आहे. कावेरीने आपल्या मुलीचे अभिमानाने चुंबन घेत म्हटले, हो माझ्या मुली, तू सगळं खातेस. तुझ्या घराला मदत होते, त्यामुळे समृद्धी वाढते. स्वयंपाकघरात हास्याचा आवाज घुमत होता आणि वरच्या मजल्यावर एक गरोदर सून कोरडे बिस्किट खाऊन आपली भूक आणि असहाय्यता दाबत होती. आकांक्षाने हे सर्व आपल्या पतीला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो बहुतेक वेळा कामानिमित्त बाहेर असायचा, घरापासून दूर आणि परिस्थितीबद्दल अनभिज्ञ. त्यांच्या लग्नाला फक्त 8 महिने झाले होते आणि त्याला ना ते नाते पूर्णपणे समजले होते, ना प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्याचा अधिकार त्याला होता. इच्छा असूनही ती फार काही बोलली नाही. घरातले सगळे म्हणायचे, सुनबाई, तू तुझ्या सासूबद्दल विष पसरवत आहेस. या अपकीर्तीला घाबरून आकांक्षाने गप्प राहणे योग्य मानले. एके दिवशी रस्त्याच्या पलीकडून एका गोलगप्पा विक्रेत्याचा आवाज आला. त्याचा गोड आणि आंबट सुगंध हवेत दरवळला. आकांक्षाच्या हृदयाची धडधड वाढली.
गरोदरपणात तिला अचानक काहीतरी आंबट खाण्याची तीव्र इच्छा झाली होती. तिने तिच्या सासूला सांगितले, आई, मला गोलगप्पे खावेसे वाटत आहे. अगं सुनबाई, डॉक्टरने तुला पौष्टिक जेवण खायला सांगितले आणि तू गोलगप्पांवर पैसे वाया घालवणार आहेस. मग ती उपहासाने म्हणाली, उद्या पोटात थोडं जरी दुखलं तरी सगळा दोष सासूवर टाकला जाईल. त्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. तुमच्यासारख्या सुनांमुळे आम्हा सासूबाईंना वाईट नाव मिळतं. आकांक्षा काही बोलण्याआधीच कावेरीजी तिला पुन्हा टोचून बोलल्या, माझं जेवण थोड्या वेळापूर्वीच झाले. आता गोलगप्पे खाण्याची इच्छा होत नाहीये. आकांक्षा ती तिथेच तुटली. एकही गोलगप्पा न खाता ती खिन्न पावलांनी खोलीत परतली. कावेरीजी मागून हाक मारत म्हणाल्या, सुनबाई, आता पटकन जाऊन चहा बनव. आणि त्याच क्षणी कावेरीजी आपल्या मुलीच्या कानात कुजबुजत होत्या, बघितलंस, रस्त्यावर कोणीही आले की गोलगप्पेवाला, चाटवाला, रस्त्यावरचा विक्रेता, आईस्क्रीमवाला, ते सगळं खायचं असतं. कावेरी आणि तिची मुलगी पायल यांचं बोलणं ऐकून आकांक्षा रडू लागते. ती त्यांच्यासाठी चहा आणत होती. दारात उभे राहून त्यांचे संभाषण ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिची सासू कावेरी उघडपणे खोटे बोलत होती. आकांक्षाच्या लग्नाला 1 वर्षही झाले नव्हते. ती 4 महिन्यांची गरोदर होती. अशा परिस्थितीत काहीही खाण्याचा मोह होतो. आकांक्षा भीतीने कावेरीला कधीच काही बोलली नाही. तिची आई नेहमी आपल्या मुलीला प्रेमाने विचारायची, सांग, तुला काय खायचं आहे, आणि तिच्या इच्छेनुसार तिला काहीतरी बनवून द्यायची. पण कावेरीजींनी आपल्या सुनेच्या आवडीनिवडींची कधीच पर्वा केली नाही. त्यांनी एकदाही विचारले नाही, सुनबाई, तुम्हाला काय आवडतं? उलट त्यांची नजर नेहमी आकांक्षाच्या ताटावरच खिळलेली असायची. किती, तुम्ही काय खाल्ले, केव्हा खाल्ले आणि का? आणि जणू काही कहरच झाला. पायल काही दिवसांसाठी तिच्या माहेरी आली होती. आता आई आणि मुलगी दोघीही प्रत्येक गोष्टींवरून आकांक्षाला त्रास देत होत्या. वर्षभरात पहिल्यांदाच आकांक्षा कावेरीशी बोलली. ती म्हणाली, आई, आज मला गोलगप्पे खावेसे वाटत आहेत. आणि मग कावेरीने तिची ही छोटीशी इच्छा अधिकच वाढवून पायलसमोर मांडली. जणू काही आकांक्षा रोज नवीन नवीन मागण्या करत होती. पण तिला गोलगप्पे खायला सुद्धा मिळत नव्हते. डोळ्यातले अश्रू लपवत आकांक्षा चहा घेऊन अगदी हळू आवाजात म्हणाली, आई, आज आयुष्यात पहिल्यांदाच मी तुमच्याकडे गोलगप्पा मागितले आणि तुम्ही दीदीकडे तक्रार करायला लागला. मी रस्त्यावरचे चाट पकोडे खायचा हट्ट कधी धरला होता? हे ऐकून कावेरीजींचा स्वर धारधार झाला. ठीक आहे, म्हणजे आता सुनेने गुपचूप आपलं बोलणं ऐकायला सुरुवात केली आहे. हा सुद्धा तुमच्यातलाच एक गुण आहे का? खूप छान. पायल ही टोमणा मारत म्हणाली, वाह वहिनी, तुम्ही तर एक आदर्श स्त्री निघाली. आई आणि मुलीचे मोठे कर्कश आवाज खोलीभर घुमत होते आणि बिचारी आकांक्षाला इच्छा असूनही एक शब्दही बोलता येत नव्हता. अचानक रामलालची पहाटे 5च्या सुमारास जागी झाली. कडाक्याची थंडी होती. त्यांनी विचार केला, मी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच चहा बनवतो. स्वयंपाकघरात पोहोचताच त्यांना दिसले की दरवाजाला कुलूप आहे. ते घाबरले आणि अरे भाग्यवान, स्वयंपाकघराला कुलूप लावूनही तू इतकं घोरतेस? घरात चोर यायला लागले आहेत की काय? कावेरी वैतागून वळली. तुम्ही मला झोपू सुद्धा देत नाहीस. रामलालजी म्हणाले, मला चहा हवा आहे, पण तुम्ही दार का बंद करून ठेवलं आहे? हे ऐकून कावेरीजींना खूप राग आला. अरे देवा, हे काय जास्त झालं. एवढ्या लहानशा गोष्टीवरून एवढा गोंधळ. तुमच्या सुनेकडून चहा मागा. ती गरोदर आहे, तिला थोडा आराम करू द्या. तुम्हाला उठवायची एवढी घाई का आहे? तेव्हा कावेरी उपहासाने म्हणाली, तुम्हाला फक्त तुमच्या सुनेचीच काळजी आहे. रामलाल कठोरपणे म्हणाले, मला काळजी नसेल तर मी काय करणार? सांगा, चावी कुठे आहे? कावेरी म्हणाली, रात्रीचं मांजर येतात आणि त्यातली अर्धी दूध पिऊन टाकतात, म्हणूनच मी त्याला कुलूप लावलं. रामलालजी उपहासाने म्हणाले, मांजरी येतात का की सून जाते? त्याचीच भीती वाटते का तुला? सून सगळं दूध पिऊन टाकेल. कावेरीजी चिडल्या. हो, मग ती सगळं दूध पिऊन टाकेल.
तिने गाई म्हशींना बांधून ठेवलेलं सगळं दूध पिणार का? आणि माझा नातू गोलू, तो काय पिणार? तो बिचारा उपाशीच राहणार का? त्याची आजी म्हणेल की तो बिचारा त्याच्या आजीच्या घरी गेला आहे आणि आजारी पडला. हे मला पचवता येत नाही. ती सून सगळं दूध पिऊन टाकते. रामलाल रागाने म्हणाले, मग तुझ्या वडिलांनी गाई म्हशी बांधून ठेवल्या होत्या का, की तू चहा पितेस? कावेरीजी पलंगावर उठून बसल्या आणि म्हणाल्या, बघा, सकाळी तुम्हाला गीतेचा उपदेश करू नका. कमरेच्या चाव्या काढून पलंगावर फेकत ती म्हणाली, या घे चाव्या, जा चहा बनवून प्या. तुम्ही सुनेची बाजू घ्यायला लागला आहात. संध्याकाळ होताच आकांक्षाच्या लक्षात आले की तिची नणंद काही दिवसांसाठी आली आहे, म्हणून त्यांनी तिला काहीतरी चांगलं खावंसं वाटत होतं. पण तिची तब्येत थोडी बिघडल्यामुळे तिने ऑनलाईन पावभाजी आणि पिझ्झा मागवला. तिला ही भीती होती की जर नणंदीच्या पाहुणचाराशी तडजोड झाली तर तिच्या आईवडिलांच्या मूल्यांवरही परिणाम होईल. ती तिच्या वहिनीची काळजी घेत नाही म्हणून तिने पिझ्झा मागवला. अशी बोटं दाखवली जातील. आई आणि मुलगी दोघेही जेवायला बसल्या. पायल म्हणाली, वहिनी, तुम्ही माझी खूप काळजी घेता. मला भूक लागली होती. तुम्ही पिझ्झा मागवला, हे खूप चांगलं झालं. वहिनीकडून कौतुकाचे काही शब्द ऐकून आकांक्षा पहिल्यांदाच हसली. हो ताई, मी तुझ्यासाठीच मागवला आहे. बरं सुनबाई, तुम्हालाही तसंच वाटलं असेल आणि म्हणूनच तुम्ही माझ्या मुलीचं नाव घेत आहात. आता हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. 10 दिवस ती इथे असेल आणि 10 दिवस तू तिच्या नावाने तिचे आवडते पदार्थ बनवून खाशील. संध्याकाळी काहीतरी मागवशील आणि सतत तिचं नाव घेत राहशील. काय झालं आकांक्षा, तू खूप हुशार आहेस. तिला फक्त टोमणेच ऐकायला मिळाले. अखेर आकांक्षा त्या घराची सून होती. तिने कितीही चांगले करण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येक चांगल्या गोष्टीत काहीतरी वाईट असणारच, कारण ती त्या घरची सून होती. तेव्हा पायल बोलू लागली, हो, तुझं बरोबर आहे आई. मी माझ्या वहिनीची काय स्तुती केली. ती प्रत्येक गोष्टीसाठी फक्त मलाच दोष देते. आता मला तिची सेवा सुद्धा करावी लागणार नाही आणि ती बाजारातून सामान मागून मला आजारी पाडेल आणि मग मलाच दोष देईल. ते पैसे दीदीच्या जेवणात खर्च झाले. असो वहिनी, मी फार काही खात नाही. तुमच्यासारख्याच 2 साध्या पोळ्या खाते. मी जास्त तेल आणि मसाले खात नाही आणि मी दिवसातून फक्त एकच वेळा जेवण करते, सकाळी आणि संध्याकाळी. मला दिवसभर काहीही न खाण्याची सवय नाही आणि मी 2 पोळ्या आणि थोड्या भातापेक्षा जास्त खाऊ शकत नाही. वहिनी, तुम्ही मला पिझ्झा मागवायला भाग पाडले म्हणून मी तो खात आहे. तू जबरदस्तीने माझ्या ताटात पिझ्झा ठेवला. आता मला त्या खाव्याच लागतील, नाहीतर त्या फेकून द्याव्या लागतील. हो बाळा, मला माहीत आहे ही तुझी लहानपणापासूनची सवय आहे. तुला खाण्याशिवाय पर्याय नाही. तू किती नखरे करायचीस. तू कधीच 2 पोळ्यांपेक्षा जास्त खायची नाहीस. त्यामुळेच तुझे शरीर बारीक झालं आहे. त्यात भर म्हणजे तुला घरकामही करावं लागतं. तू एकटी आहेस आणि तुझ्या सवयीही आईकडूनच मिळाल्या आहेत. मी पण तशीच आहे. 2 पोळ्या जास्त अजिबात जेवू शकत नाही. माझी सून दिवसभर स्वयंपाकघरात त्या 2 पोळ्या बनवत बसते. थोड्यात रामलालजी मागून बोलतात, अगं, मी तुम्हाला 2 पोळ्या खाताना कधीच पाहिलं नाही. बघा, तुम्ही 2च पोळ्या खातात. पोट भरेल इतकं होते आणि माझी सून जबरदस्तीने माझ्या ताटात पोळी ठेवते. मी काय करू? फेकून दिली तर तुम्हाला आवडणार नाही आणि तसंही माझ्या सुनेला माझं न ऐकण्याची सवय आहे. काळजी करू नका. यावेळी मी तुम्हा दोघींचं ऐकून घेतलं आहे. मला तुम्हा दोघींकडून ऐकायचे आहे. सुनबाई, एक काम कर. तुझी नणंद दिवसातून फक्त एकदाच 2 पोळ्या खाते. ती दिवसभर काहीच खात नाही. आणि तुझी सासू बाईसुद्धा 2 पोळ्याच खाते. उद्यापासून आई आणि मुलीसाठी फक्त 4च पोळ्या बनव. माझं, आलोकचं आणि तुमचं बाकीचं जेवण व्यवस्थित तयार करा. पण आई आणि मुलीसाठी फक्त 4च पोळ्या बनवायच्या आहेत. आता कावेरी आणि पायल रामलालजींसमोर काहीच बोलू शकत नव्हती. घरात फक्त रामलालजींची आकांक्षाच्या पाठीशी उभे होते. पायल, कावेरीजी, आलोक आणि रामलालजींसमोर आकांक्षाला काही बोलत नसत आणि तसेही रामलालजी आकांक्षाला सून म्हणून वागवत नव्हते.
ते स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम करत असत. तिला आपल्या पत्नी आणि मुलीच्या हालचालींचीही जाणीव होती. याच दरम्यान कुठेतरी त्यांनी कावेरी आणि पायल यांचे संभाषण ऐकले होते. म्हणूनच त्यांनी हस्तक्षेप करून आपले म्हणणे मांडले. त्यांनी त्या आई आणि मुलीला धडा शिकवण्याचा निश्चय केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रामलालजी बाजारातून दुधाची फक्त 2 पाकिटे घेऊन आले. कावेरी ओरडून म्हणाली, दुधाचं 1 पाकिट कमी का आणलं? मग आम्ही काय पिणार? रामलालजी म्हणाले, 1 पाकिट नातवासाठी, 1 सुनेसाठी आणि थोडं चहासाठी लागेल. एवढे दूध अपुरे पडेल. रामलालजी मागे येऊन मोठ्याने म्हणाले, अगं नशीबवान, कालच तर म्हणाली होतीस की तू दूध पित नाहीस, ते तुला पचत नाही, मग हे 3रं पाकिट कशाला? आणि हो, तुला पैसे वाया घालवायला आवडत नाहीत, नाही का? मलाही नाही. कावेरीजी गप्प राहिले. रामलालजी म्हणाले, सुनबाई, फक्त चहा बनवा. पाव आणि बिस्किटे बाहेर काढू नका. आई आणि मुलगी तशाही चहाच पितात. तू स्वतः काय म्हणालीस ते लक्षात ठेव. मग ते थेट अधिकारवाणीने म्हणाले, आई आणि मुलीसाठी प्रत्येकी 2 पोळ्या बनवा. जास्त बनवायची गरज नाही. या परिस्थितीत स्वयंपाकघरात उगाच कशाला त्रास घ्यायचा. त्या दुपारी जेव्हा आई आणि मुलीला प्रत्येकी 4 पोळ्या देऊ लागली, तेव्हा रामलालजी ते लगेच म्हणाले, सुनबाई, मी तुला 4 पोळ्या देऊ नकोस असं सांगितलं होतं. एक काम कर, 2 काढून मला दे, मी खाईन. कावेरीने तोंड वाकडं केलं. बोलता बोलता 2 पोळीने तिचं पोट कसं भरणार होतं? तिला कल्पनाही नव्हती की तिला प्रत्यक्षात फक्त 2च पोळ्या मिळतील. आता ती सगळ्यांसमोर पुन्हा त्या मागू शकत नव्हती. आणि बघता बघता 2 पोळ्या आणि थोडा भात पायलच्या ताटात येऊन पडला. पायलने फक्त तेवढंच खाल्लं. तिने पोट भरल्याचे नाटक केले, पण आई आणि मुलगी दोघींच्याही पोटात भुकेने कळवळत होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी फक्त 1 कप फिकट चहा आणि 2 कोरड्या पोळ्या खाल्ल्या होत्या. आज पहिल्यांदाच त्या दोघींनी सोबत चहा घेतला होता. पकोडे किंवा समोसे नव्हते. इतके कमी की त्यांची चव मोहरीच्या दाण्यासारखीही लागली नसती. पण आता तरी काय करणार? नियम ठरले होते आणि जे सांगितले होते ते करावेच लागणार होते. असेच 2-3 दिवस गेले. ते भुकेमुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्यांचे चेहरे फिकट पडले होते. त्यांची शक्ती तीक्ष्ण होत होती. कावेरीजींना स्वतःपेक्षा आपल्या मुलीची जास्त काळजी वाटू लागली. त्यांच्या माहेरमुळे त्यांना थोडा दिलासा, थोडा आधार मिळाला होता, थोडे प्रेम मिळावे म्हणून. पण माहेरी राहणेही तिच्यासाठी शिक्षेपेक्षा कमी नव्हते. राग आणि असहायतेने भरलेल्या पायलने अचानक सासरच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. कावेरीचे डोळे ती भावना विवश झाली. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, मुली, असं करू नकोस. लोक काय म्हणतील? तू इतक्यात आई वडिलांचं घर सोडलंस तर ते बोट दाखवतील. पायलने तिचे अश्रू पुसत म्हटले, आई, इथे राहून तुम्हाला कसला पाहुणचार मिळतो? मला वाटलं होतं की माझी वहिनी आहे जी चांगलं जेवण देईल, पण इथली परिस्थिती अगदी उलट आहे. तिथे निदान मला दिवसातून 2 वेळचे जेवण तरी मिळतं. इथे मी भुकेने मरत आहे. असं म्हणत ती घाईघाईने आपले कपडे बॅगेत कोंबू लागली. तेवढ्यात रामलालजी दारात आले. अगं मुली, कुठे जायचा विचार आहे तुझा? पायलने न डगमगता उत्तर दिले, बाबा, मी सासरच्या घरी जात आहे. रामलालजींना धक्काच बसला. आत्ता? इतक्या लवकर? उद्या तुझ्या गोलूचा वाढदिवस आहे. मला वाटलं होतं की आपण एक मोठी पार्टी करू. मी पाहुण्यांना आमंत्रणही दिलं आहे. मग ती हळू आवाजात म्हणाली, आधी वाढदिवस होऊ दे, त्यानंतर तू आरामात निघू शकतेस. एका क्षणात पायलच्या चेहऱ्यावरची उदासी नाहीशी होऊन तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. बरं, निदान पार्टीत आपल्याला चांगलं जेवण तरी मिळेल. वाढदिवस साजरे करायलाच हवेत, नाही का? मुलीने नाही केलं तर तिची आजी म्हणेल. आजी आजोबा तर नातीचा वाढदिवस सुद्धा विसरले. मग ते आपल्या सुनेकडे बघून म्हणाले, सुनबाई, तू सगळी तयारी बघ. मी सगळ्या पाहुण्यांसाठी जेवण बाहेरून ऑर्डर करेन. तुम्हाला या परिस्थितीबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. दुसऱ्या दिवशी वाढदिवसाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. घर पाहुण्यांनी भरले होते आणि प्रत्येक कोपऱ्यात हास्य आणि गोंधळ घुमत होता.
रामलालजी आल्याबरोबर त्यांची भेदक नजर थेट त्यांची पत्नी आणि मुलीवर पडली. पायल केकचा एक मोठा तुकडा तोंडात घालू लागताच रामलालजी म्हणाले, अगं, यावर खूप जास्त क्रीम आहे. मुली, तू म्हणतेस की तेलकट पदार्थांचा तुला त्रास होतो. हे खाता येणार नाही, म्हणून बाजूला ठेवा. हे ऐकून पायल पटकन म्हणाली, बाबा, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. थोडंसं चालेल. पण रामलालजी काही ऐकणार नव्हते. तसंही मुली, तुझं दुपारचं जेवण आधीच झालं आहे. पोट भरल्यावर तुझं तोंड हलत नाही. तुझं पोट आधीच भरलेलं आहे, नाही का? पायल गप्प राहिली. पोट भरलेलं नसेल तरी चालेल, मग तुम्ही खाऊ शकता. नाही बाबा, माझं पोट भरलं आहे. वहिनी, तुम्ही स्वयंपाकघरातच थांबा आणि हे सगळं करा. आकांक्षाच्या ओठांवर अचानक हसू उमटले, पण ती काही बोलली नाही. ती शांतपणे पुढे सरकली, केकचा ट्रे उचलला आणि सर्व पाहुण्यांमध्ये व्यवस्थितपणे वाटला. तिने उरलेला केक स्वयंपाकघरातच ठेवला आणि पायल तिच्याकडे एकटक पाहत राहिली. पाहुण्यांसाठी पिझ्झा, बर्गर, चाऊमिन आणि इतर असंख्य स्वादिष्ट पदार्थ मांडले होते. प्रत्येक ताटातून येणाऱ्या सुगंधाने आई आणि मुलीची भूक अधिकच भडकत होती. त्या दोघेही चोरून जेवणाकडे पाहत होत्या. त्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते, जे त्या लपवू शकत नव्हत्या. पण त्या दिवशी रामलालजी जणू घराचे निरीक्षकच बनले होते. पायलने बाळाला दूध पाजा असे म्हटल्याबरोबरच कधी उजवीकडे कधी डावीकडे ते आई आणि मुलीभोवती सतत फेऱ्या मारत होते. तिने स्वतःला अन्नाचा घास देताच रामलाल लगेच म्हणाले, मुली, विसरलीस का? तू म्हणायचीस की तळलेले किंवा न खाल्लेले अन्न तुला पचत नाही. तर मग हे सर्व फक्त एका क्षणासाठी लाजल्यामुळे? तिने एकही शब्द न बोलता तो घास परत ताटात ठेवला. ती पाण्याचे घोट घेत आपले पोट भरत होती. हळूहळू पार्टी संपली आणि पाहुणे एक एक करून निघून गेले. शेवटचा पाहुणा दरवाजा ओलांडून बाहेर जाताच घरात शांतता पसरली. ताटं आवरली जात होती. ती निघून गेली होती, पण आई मुलीच्या नात्यात आधीच रागाचा उकळता खळबळ माजला होता. कावेरी खोलीत शिरताच रागाने म्हणाली, आज आपल्याला आपल्याच घरात पाहुण्यांसारखं ठेवले. पायलचा चेहरा लाल झाला. आई, बाबांनी तर माझ्या समोरच पची ताटं मोजली. जणू काही मी लपून छपून फिरणारी चोरच होते. कावेरी दात ओठ खात म्हणाली, बस. संपूर्ण पार्टीभर बाबा आपल्याकडे एखाद्या कैद्याचा पाठलाग करणाऱ्या तुरुंग रक्षकासारखे बघत होते, आणि तेही अगदी व्यवस्थितपणे. माझ्या घशातून घास खाली उतरत नव्हता. आई, बस, माझं झालं. पाण्याचा ग्लास पिताना पायल रागाने म्हणाली, प्रत्येक वेळी हेच नियम? पायल वैतागून म्हणाली, आई, मला खरंच खूप वाईट वाटते. माझ्यासमोर इतक्या छान छान वस्तू होत्या आणि तरीही मी फक्त बघत राहिले. मग डोळे बारीक करत ती म्हणाली, ती आकांक्षा, तिनं पोटभर खाल्लं. काय काय नाही खाल्लं. गोलगप्पे, चाऊमिन, बर्गर, ती सगळं काही मोठ्या आनंदाने खात होती आणि आम्हाला चिडवत होती. आणि इथे आमच्या पोटात भूक लागली होती, आग भडकत होती. कावेरीने आजूबाजूला पाहिले आणि हळूच कुजबुजली, आत्तापुरतं असंच राहू दे. जास्त तोंड उघडू नकोस. थोड्या वेळाने जेव्हा तुझे वडील गाढ झोपतील तेव्हा आपण स्वयंपाकघरात जाऊ. ओठांवर एक तिरकस हास्य आणत ती म्हणाली, आज जे काही उरलं आहे ते आपण साफ करू. 4 दिवसांचा हिशोब रात्री केला जाईल. दरम्यान लवकर झोपण्याची सवय असलेले रामलालजी झोपायला गेले होते. घरात शांतता होती. फक्त रामलालजींच्या खोलीतून एक अस्पष्ट तडतडण्याचा आवाज येत होता. कावेरीने पायलला खुणवले, चल, हीच योग्य वेळ आहे. त्यावेळी हळूच पावले टाकत स्वयंपाकघराकडे गेल्या. त्या दिवा लावणारच होत्या तेवढ्यात कावेरीने दरवाजा ओढला, पण तो उघडला नाही. हे, दरवाजा काही केल्या उघडला नाही? पायल घाबरून म्हणाली, आई, ह्याला कुलूप आहे. कावेरीचा चेहरा पडला. कुलूप? यावेळी स्वयंपाकघराला कोणी कुलूप लावलं? त्यांनी स्वयंपाकघराचं कुलूप तोडलं. पिझ्झा, बर्गर, ती सगळे समोसे खाऊ लागली. आई, मला केक पण द्या. हो मुली, हा घे. तेवढ्यात मागून एक कठोर आवाज आला, तू सगळ्यांसमोर उपदेश करणार आणि रात्री गुपचूप तुझ्या पोटाची पूजा करणार?
कावेरीजी घाबरून म्हणाल्या, अरे ते मी पाणी प्यायला आले होते. रामलालजींचा राग आला. पाणी प्यायला? मला फ्रीजमध्ये शोधाशोध करायची गरज आहे का? की पिझ्झा किंवा बर्गर शोधायचे आहेत? पायलने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. बाबा, मला भूक लागली होती. मी दिवसभर काहीच खाल्ले नाही. भूक लागली आहे का? माझ्या सोनेलाही ते जाणवतं. फरक फक्त एवढाच आहे की ती माझ्यासमोर जेवते आणि तुम्ही माझ्या पाठीमागे जेवता. आजपासून या घरात दुत्तटिप्पणा चालणार नाही. एकतर सर्वांसाठी एकच नियम असेल, नाहीतर कोणासाठी कोणताही नियम नसेल. कावेरीजी आणि पायल मान झुकवतात. ती तिथेच उभी राहिली. आवाजाचा गोंधळ ऐकून आकाश सुद्धा खोलीतून बाहेर आली. रामलालजी गंभीर स्वरात म्हणाले, सुनबाई, आई आणि मुलीला जेवण वाढा. ताट येताच कावेरीजी आणि पायल अशी रडू लागली जणू काही ती कित्येक दिवसांपासून उपाशी होती. जणू काही वर्षानुवर्षांचा उपवास मोडला होता. जेवण संपताच कावेरीजीची नजर खाली झुकली. तिचा आवाज कापरा झाला आणि ती म्हणाली, सुनबाई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुम्हाला किती दुःख दिले. आम्ही जे काही केलं त्यासाठी आम्हाला माफ करा. पायल ही हळू आवाजात म्हणाली, वहिनी, काहीही न समजता आम्ही तुमच्या जेवणाकडे बोटं सुद्धा दाखवली. आम्हाला माफ करा. रामलालजी म्हणाले, मी आजपर्यंत गप्प राहिलो. मला वाटत होतं या घरातल्या बायका आहेत त्या समजून घेतील, पण आता तसं नाही. मी पैसे कमवतो. माझ्या मुलाच्या कमाईवर घर चालतं. माझी सून रात्रंदिवस गॅसपाशी उभी असते आणि गंमत म्हणजे तिला खायला पुरेसं अन्न सुद्धा मिळत नाही. आज माझी सून आई होणार आहे आणि तुम्ही दोघी तिच्या वाट्याचा घास हिसकावून घेत आहात. बाबा, माझ्याकडून चूक झाली. रामलालजींनी हात उंचावून तिला थांबवली. मुली, चुका एकदा होतात, ही तर सवयच झाली आहे. सुनबाई, आज आत्तापासून तू तुझ्या जेवणासाठी, आरोग्यासाठी किंवा तुझ्या मुलासाठी कोणाचीही परवानगी मागणार नाहीस. या घरात स्वयंपाकघराला कुलूप नसेल, जेवणावर पहारेकरी नसतील आणि कोणाच्याही तटातले मोजले जाणार नाहीत. कावेरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि अजून एक गोष्ट, रामलालजींचा आवाज कठोर झाला. आजपासून जर सोनेला एक जरी टोमणा मारला गेला, तिच्याकडून एक घास जरी हिसकावून घेतला गेला, तर लक्षात ठेव, सुनबाई, या घराचा प्रमुख अजूनही जिवंत आहे. सून या घरात पाहुणी नाही, ती वारसाला जन्म देणारी आई आहे. आणि तुमच्या आईला उपाशी ठेवणे योग्य नाही. आईला उपाशी ठेवणे ते नेहमी सहन करणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.